मला अजून एक प्रश्न विचारा असं वाटतं की आता दिसणारं चित्र की जे सगळे कलाकार करतात आणि सध्या एक चित्रकार आहेत की जे अंध व्यक्तींसाठी काम करतात, अंध व्यक्तींसाठी चित्र काढतात, चिंतामणी असं चिंतामणी असं सर. आणि त्यांचं जेव्हा मी स्वतः त्यांचा चाहता आहे आणि मी त्यांची बघितलेले आहे आणि म्हणजे चित्र आहे, अंध व्यक्ती एन्जॉय करतायत. आता ह्या चित्रांचं फ्रेमिंग म्हणजे त्यांचं जे इंटेन्शन आहे, मी काही फोटोग्राफ्स पाहिले की ज्या पद्धतीने फ्रेमिंग केलंय, मग तेव्हा काय थॉट होतं तुमचं? आता सरांनी जेव्हा पहिल्यांदा ब्रेलमध्ये काम केलं होतं, सरांनी हा शो डिस्क्लोज होण्याच्या आधी सरांनी बोलवलेलं होतं. संजय फ्रेमिंग करायचे, मी काही पेंटिंग काढलेले इथल्या स्टुडिओवर नाहीये, मी दुसरीकडे काम करतो, तिथे जाऊ. आणि तेव्हा त्यांनी मला ते लता दीदींचं पोर्ट्रेट आणि ती पूर्ण स्टोरी दाखवली. तेव्हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता आणि खूप मोठा चॅलेंज होता. कारण मी त्याच्यानंतर अर्धा तास मी निस्तब्ध होतो. युजली फ्रेमिंग करताना आम्ही एक गोष्ट लक्षात घेतो की आम्ही इमोशनली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही व्हायला पाहिजे. मग कारण इमोशनली इन्व्हॉल्व झाल्यानंतर आमचा व्ह्यू पॉईंट होतो. जे घरात लावणार आहे त्यांचा व्ह्यू पॉईंट माझ्यासाठी खूप महत्वाचा होतो. मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व एवढा झालो आणि ती जे काय पद्धतीने त्यांनी जे काय काम केलेलं होतं त्याच्या पाठीमागचा एवढा विचार होता. मी खूप प्रभावित झालो होतो. म्हणजे आजही आहे आणि ते प्रभाव पडण्यासारखंच आहे. पण परत न्यूट्रल यायला, न्यूट्रल येऊन परत त्याच्यावर विचार करायला खूप खूप वेळ गेला. मग त्याला त्या पद्धतीने एकतर शोसाठी वेगळ्या पद्धतीने फ्रेमिंग केलेलं होतं. त्या साइजेस खूप छोट्या होत्या, 6 फूट बाय 6 फूट होत्या. त्यांचा पहिला जो शो झाला म्हणजे त्यांनी एकतर ते चित्र ॲब्स्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये आणि त्याच्या साईडला पूर्ण ब्रेलमध्ये लिहिलेलं होतं की आतमधलं चित्र काय आहे ते अंध व्यक्तींना वाचून ती स्टोरी लाईन कळावी. त्या शोला मी गेलेलो होतो. म्हणजे मी त्या शो बरोबर सुद्धा ट्रॅव्हल केलं होतं. जे पेंटिंग नेत होतं त्या टेम्पो बरोबर सुद्धा मी गेलेलो होतो. पण त्या एसटीचा मला एक पार्ट व्हायचं होतं. ते ज्या पद्धतीने ते ज्या वैचारिक लेवलने पेंटिंग करतात ते खूप वेगळ्या लेवलचं आहे. म्हणजे प्रत्येकाचा थॉट प्रोसेस वेगळा असतो. पण जेव्हा ओरिजिनल क्रिएटिव्हिटी येते आणि त्या क्रिएटिव्हिटी बरोबरची जोड आहे ते सगळ्यात महत्वाचं त्यांच्या प्युरिटीची. यातून मला पैसे मिळेल नाही मिळेल तरी चालेल, पण मला हे समाजाला देणं लागतं. ही जी भावना आहे हे त्यांच्या पेंटिंग मधून कळतं. आणि असाच एक पेंटिंग त्यांनी आणलेलं होतं की जिथं रक्षाबंधनसाठी हे सगळे लोक सीमा लोकांवर त्या ह्यांच्यासाठी घेऊन जातात आणि ते माझ्याकडे घेऊन आलेले होते की संजयला फ्रेमिंग करायचे आणि परत जसं मी प्रत्येकाबरोबर का करायचे ह्याच्या पाठीमागचं मला सांगा. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे सगळे जे आहेत हे पेंटिंग इथं नाहीये, हे सगळे अंध व्यक्ती सीमेवर घेऊन जवानांसाठी सैनिकांना जाऊन भेटणार आहेत आणि तिथं हा कार्यक्रम होणार आहे आणि तिथं सुद्धा तिथल्या एरियातले जे आहेत ते येणार आहेत. म्हटलं मग ह्याला तुम्ही त्याच्या पुढची थॉट काय, हे माझ्याकडे नाही करायचं. मी तुम्हाला कन्सेप्च्युअली याला कसं अजून एनहान्स करता येईल तसं हे करून लाकडी फ्रेम करा आणि त्याला फिजिकल तार लावा. कारण कुठल्याही जेव्हा कंपाऊंडिंग येतं किंवा कुठल्याही सीमारेषा येतात तेव्हा तिथं तारेचं कंपाऊंड असतं. तर ते तारेचं कंपाऊंड लावल्यानंतर त्या पेंटिंगची स्टोरी लाईन हे होईल आणि हे त्यांनी अप्रिशिएट केलं. मग त्यांनी ते सुताराकडून करून त्याला व्यवस्थित तार वगैरे जोडून केली आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो यांना झाला. म्हणजे या गोष्टी आम्ही म्हणजे जे पॅशन आहे किंवा जे समाधान आहे आता हे तुम्ही पैशात नाही मोजू शकत. त्यामुळे ते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे ते फ्रीडम देतात त्यांच्या दुसऱ्या सुद्धा पेंटिंगला करताना. तुम्ही ठरवा. If you haven't subscribed yet, don't wait any longer. Subscribe now.